शेतकरी मित्रांनो, ऊसाचे चांगले भरघोस उत्पादन काढण्यासाठी खत नियोजन फार महत्त्वाचे असते. ऊसाच्या वाढीच्या टप्प्यानुसार संतुलित खत मात्रा आपण जर ऊसाला व्यवस्थितरित्या जर दिली तर आपल्या ऊसाचे उत्पादन चांगले निघते. ऊसाचे उत्पादन अजून दोन गोष्टीवरती अवलंबून असते. आपली जमीन हलकी आहे, मध्यम आहे, भारी आहे, काळी आहे, अति भारी आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून आपण खत व्यवस्थापन करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे. ऑर्गॅनिक कर्ब जर कमी असेल तर आपण भूसुधारकांचाही वापर करायला पाहिजेत. भूसुधारकांसोबत मुख्य खत, दुय्यम खत आणि सूक्ष्म खतांचा वापर आपण करायला पाहिजेत. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन, आपली जमीन कशी आहेत, आपल्याकडे पाण्याची उपलब्धता किती आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून आपण पाणी व्यवस्थापन करायला पाहिजे. पाणी व्यवस्थापन आपण जर खूप चांगल्यापैकी जर केले तर नक्कीच आपल्या ऊसाचे उत्पादन चांगले वाढले जाते. येणाऱ्या 2.5 महिन्यापर्यंत म्हणजेच 10 ते 15 जूनपर्यंत आपण पाणी व्यवस्थापन ऊसाचे खूप चांगल्यापैकी करायला पाहिजेत. टेम्परेचर जर वाढले तर पानांद्वारे आपण गरजेनुसार 1-2 खताच्या फवारण्या आपण घ्यायला पाहिजेत. 2 खताच्या जर फवारण्या घेतल्या तर आपण जो व्हिडिओमध्ये ऊस